मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, तर रोज नाश्त्याला काय बनवावं याचा प्रत्येकांना प्रश्न पडलेला असतो. तर मुलांच्या आवडीचं ब्रेड पकोडा एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि चवीला देखील ना अप्रतिम आहे. मुलं खूप आवडीने खातील अशी रेसिपी आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संध्याकाळचा कुरकुरीत नाश्ता. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 उकडलेले बटाटे, सालं काढून घेतलेले आहेत. आता मॅश करून घेते, तर तुम्ही किसून घेतलात तरी देखील चालेल. तर आता यामध्ये घालणार आहे 1 कांदा बारीक कापून घातलेला आहे, तो घालते. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. आता यामध्ये सुके मसाले घालू. तर अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. तर व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे सर्व मिश्रण. तर पहा, बटाट्याचं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर तयार झालेलं मिश्रण आहे ना बाजूला ठेवून देते. आणि मी इथे ब्रेड घेतलेले आहेत. तर ब्रेड आहेत ते मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही व्हाईट ब्रेड घेतलात तरी देखील चालेल. तर आता ब्रेडला आहे ना बटाट्याचं जी भाजी तयार करून घेतलेली आहे ना ती व्यवस्थित अशी लावून घेणार आहे. तर ही तयार केलेली जी बटाट्याची भाजी आहे ना, तर तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे काही भाज्या घालू शकता, जसे की किसून घेतलेलं गाजर, बीट किंवा बारीक कापून घेतलेले शिमला मिरची, हिरवे वाटाणे, पालक. तुम्ही अशा आवडीप्रमाणे अनेक अशा काही भाज्या घालू शकता. किंवा मक्याचे दाणे, त्याने देखील ना खूप छान आणि स्वादिष्ट ब्रेड पकोडे तयार होतात आणि मुलांना देखील ना खूप आवडतात. आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही काकडी देखील बारीक कापून घालू शकता. खूपच सुंदर लागते. तर मी आज असेच बनवत आहे साधे. तर कधी ती रेसिपी बनवली ना तर मी नक्की शेअर करेल. तर भाजी लावून घेतल्याच्या नंतर वरून दुसरा ब्रेड आहे ना, ब्रेडचा स्लाईस तो लावून घेतला. आणि आता मी एका ब्रेडचे असे 4 भाग करणार आहे. त्रिकोणी, चौकोनी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घ्या. मी आज त्रिकोणी करत आहे. तर दिसायला छान दिसतात म्हणून, नाहीतर तशी काही चवीमध्ये बदल पडत नाही. तर पहा, अशा पद्धतीने छान मी कापून घेतलेलं आहे. आता बाकीचे ब्रेडचे देखील ना असेच तयार करून घेणार आहे. तर पहा, इथे सगळं ब्रेडला ना मी व्यवस्थित भाजी लावून ब्रेड तयार करून घेतलेले आहेत. तर यावर कोटिंग करण्यासाठी मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर. तर ते देखील ना मोठे 2 चमचे असे घेतलेले आहेत. तर त्यामध्ये ना पाणी घालून पीठ भिजवणार आहे. तर अगदी पातळ किंवा घट्ट करणार नाही, मध्यम ठेवणार आहे. तर जेणेकरून ना ब्रेडवर छान पिठाचं कोटिंग झालं पाहिजे. तर पहा, मी थोड्यानीच कॉर्नफ्लॉवरचं पीठ बनवून घेणार आहे, कारण ते जर राहिलं ना तर विनाकारण ते फेकून देण्यामध्ये येतं. म्हणून जसं लागेल तसं पीठ घेऊन मी 2-2 चमच्यांनी असं बॅटर बनवून घेणार आहे. तर पहा, छान असं पीठ तयार झालेलं आहे ब्रेडला लावून घेण्यासाठी. तर आता मी हे ब्रेडचे जे आपण पकोडे तयार करून घेतलेले आहेत ना, ते या पिठामध्ये व्यवस्थित कोटिंग करून घेणार आहे. तर हातानेच करून घ्या, चमच्याने व्यवस्थित होणार नाही. तर ब्रेड आहे ना लगेच पिठामध्ये भिजला जातो, ओला होतो, म्हणून ना लगेच काढायचा. आणि इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. तर तुम्ही घरी देखील बनवू शकता किंवा बाहेर किराणा दुकानामध्ये देखील सहज उपलब्ध आहेत. तर मी आता व्यवस्थित असं ब्रेड क्रम्स लावून घेतलेला आहे. पहा, छान असा पकोड्याला लावून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पकोड्याला ब्रेड क्रम्स लावून घेणार आहे. तर इथे सगळे ब्रेड तयार करून घेतलेले आहेत. तर आता ना फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी ते तेल गरम करून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला तेल आहे ना व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. नंतर गॅस मध्यम केलेला आहे आणि एक ब्रेड पकोडे तेलामध्ये सोडून आता छान असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर हे ब्रेड पकोडे आहेत ना सर्वांनाच खूप आवडतात. लहान मुलं असो, मोठी माणसं असो, उन्हाळा असला किंवा पावसाळा असला तरी देखील ना प्रत्येक सीझनमध्ये संध्याकाळच्या चहाच्या नाश्त्यासोबत ब्रेड पकोडे खायला सर्वांनाच फार आवडतात. तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, खूप सुंदर लागतात ब्रेड पकोडे.
आणि सांगितल्याप्रमाणे यामध्ये जर व्हेजिटेबल्स भाज्या घातल्या ना तर खूप अप्रतिम अशी डिश तयार होते आणि मुलांना देखील ना खूप आवडते. तर पहा, छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. खूपच क्रिस्पी झाले आहेत, तुम्ही आवाज देखील ऐकू शकता. तर पाहिलात ना किती सुंदर असे तयार झालेले आहेत. एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. तर या उन्हाळ्यामध्ये मुलांना देखील नक्की बनवून खाऊ घाला आणि तुम्ही देखील एन्जॉय करा. तर हे पकोडे आहेत ना शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. तर मस्त क्रिस्पी ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.